टॉप 1%. ऐकायला किती इझी वाटतं ना, की यार हां 1% ट्रेडर्स प्रॉफिटेबल आहेत, 99% नाही आहेत. और 1% कन्सिस्टंट आहेत, बाकीचे नाही आहेत. तर जेव्हा एखादा नवीन ट्रेडर येतो ना, एकदम गरम रक्त, एक जोश, त्या टाईपची माइंडसेट असतो त्याचा. येतो, त्याला वाटतं की हां, मला सगळं येतं आहे. सगळं येतं आहे. त्याचे त्याचे जे टर्मिनॉलॉजी असते ना त्याच्या डिक्शनरीमध्ये, एकदम हाय लेवलची. फेअर व्हॅल्यू गॅप, ऑर्डर ब्लॉक, लिक्विडिटी, हे ते स्मार्ट मनी कन्सेप्ट, सगळं येतं आहे मित्रा तुला. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का? तुमचा माइंडसेट. तुम्ही अजून ट्रायच नाही केले, तुम्हाला तो गेम नाही समजला अजून, बिकॉज तुम्ही तिथे नाही आहे. फक्त टेक्निकल गोष्टींनी वर्कआउट होत नाही ट्रेडिंग. ठीक आहे. सो त्यासाठी काय करावं लागतं? सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे, जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये येत आहे, पहिल्याच दिवशी त्यांचा गोल असतो की यार मी पहिल्याच दिवशी टॉप 1%मध्ये येणार. नाही आहे पॉसिबल. ठीक आहे. पहिल्याच दिवशी तुम्ही विचार करता की मी टॉप 1%मध्ये येणार आहे. नाही होत. आधी तुम्ही सुरुवात करा. हे टॉप 1% जे ते एक दिवसाच्या डेटावरून नाही झालेत. वर्षानुवर्ष ते 1%मध्ये आहेत, मेंटेन कन्सिस्टंट. ते मॅटर करतं. सो कधीही काय करावं, तुम्ही आलाय, सगळ्यात पहिलं सुरुवात करा. सुरुवात केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही पाण्यात आहात का व्यवस्थित आहात. जर तुम्हाला जाणवते की तुम्ही लॉस मेकिंग ट्रेडर आहात, ठीक आहे, तर तुम्हाला आधी काय करायचं आहे, स्टेप बाय स्टेप जायचं आहे. ओके, स्टेप बाय स्टेप जायचं आहे. पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे ती म्हणजे सर्वात आधी टॉप 50मध्ये येण्याचा प्रयत्न करा. टॉप 50 म्हणजे काय आहे? कॉस्ट टू कॉस्ट, ब्रेक इव्हन कंडिशन. ब्रेक इव्हन कंडिशनला जेव्हा तुम्ही पोहोचाल, तिथे तुम्ही एक क्वार्टर कन्सिस्टंट राहा की बाबा ब्रेक इव्हन मी मेंटेन करू शकतो आहे. ब्रेक इव्हन हा माझा एक पिवोट पॉईंट आहे, सपोर्ट पॉईंट आहे, ज्याच्या खालती मी जात नाही आहे. जर तुमची कंडिशन त्याहून खराब असेल, जसं की लॉस मेकिंग, पूर्णपणे तुम्ही अकाउंट ब्लो करत चाललाय बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक, तर त्यासाठी काय करावं लागेल? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला माइंडसेट, रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित करा, ओव्हर ट्रेडिंगवरती कंट्रोल आणा. या दोन गोष्टी तुम्ही नीट केल्या, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट काय? कमीत कमी एक क्वार्टर तुम्ही राहिला पाहिजे कन्सिस्टंट ब्रेक इव्हन कंडिशनला. ओके, मग थोडक्यात तुम्ही लॉस मेकिंग पण नको आहे आणि प्रॉफिटेबल पण नको आहे. तो जो पॉईंट आहे ना, तो तुम्हाला वरती जायला हेल्प करेल. तो तुमचा पिवोट पॉईंट असला पाहिजे, त्याच्या खालती आपल्याला कधीच यायचं नाही आहे. वर्स्ट टू वर्स्ट केस सिनेरिओ आपला कुठलाही मंथ ब्रेक इव्हन कंडिशन असला तर बेस्ट राहतं. लॉसेस चालतात, असं नाही की तुम्हाला प्रत्येक मंथमध्ये प्रॉफिटच होणार आहे. एखादा महिना तुम्ही मायनसमध्ये पण जाल, पण ते मायनस मॅनेजेबल असलं पाहिजे, तुम्हाला झोप लागली पाहिजे. ठीक आहे. एक असा विचार करा तुम्ही की जर 10 ट्रेड्स तुमचे बॅक टू बॅक लॉस मेकिंग झालेत, कंटिन्यू 10 डेजमध्ये लॉस झाला आहे, तर तुम्ही किती पैसे लूज करू शकता त्या 10 दिवसांमध्ये? फॉर मी इट इज 10% ऑफ माय कॅपिटल. म्हणजे जर मी पकडून चला, आत्ता मी 2 CRने ट्रेडिंग करतो आहे लेट्स से, ठीक आहे, तर माझा 20 लाखाच्या वरती लॉस नाही झाला पाहिजे. जर मी बॅक टू बॅक 10 दिवस कंटिन्यू लॉस केला तरी, तर कुठे मला नीट झोप लागेल. पण जर तुम्ही 10 दिवसात अकाउंट वाईप आउट करताय, तर तुम्हाला नीट झोप नाही लागणार. तुमच्या ते खिशाला पण झेपलं पाहिजे आणि तुमच्या माइंडला पण झेपलं पाहिजे. ठीक आहे. जेवढं तुम्ही लाईफमध्ये, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा यार, आता हे जे काही मी तुम्हाला ज्ञान देतो आहे, आता काही जण म्हणतील की काय येऊन ज्ञान देतो आहे, ठीक आहे, पण हे जे काय मी सांगतो आहे ना, मी सगळ्या कमेंट्स थ्रू गेलो, जे काही पॉईंट्स आहेत ते मी नोट डाऊन केले आणि त्यावरती मी येऊन डायरेक्ट म्हणलं की यार बोलून टाकायचं एक 15-20 मिनिट, आणि मी बोलायला बसलो इथे. ठीक आहे. सो जेव्हा पण तुम्ही स्ट्रेसमध्ये असता तुमच्या लाईफमध्ये, ॲज अ ट्रेडर, तुमची जी अदर लाईफ आहे अपार्ट फ्रॉम ट्रेडिंग, त्यामध्ये जर तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल ना, तुम्हाला टेन्शन आहे, कशाचंही टेन्शन असू शकतं ते. एखाद्याला EMIचं असू शकतं, एखाद्याला रिस्पॉन्सिबिलिटीचं असू शकतं, एखाद्याला फॅमिली प्रेशर असू शकतं, करिअरचं असू शकतं, कुठलंही असू शकतं ते. ठीक आहे. और मी प्रॉफिटेबल का होत नाही आहे, कुठलंही. तर तुम्ही जेव्हा पण स्ट्रेसमध्ये असताना तुमची ट्रेडिंग जर्नी और तुमची ट्रेडिंग डाऊनफॉलमध्ये असते. पण जेव्हा तुम्ही हॅप्पी असता, तुमचं माइंड हॅप्पी असतं, तुम्ही जेव्हा रिलॅक्स असता, तुमची ट्रेडिंग अप ट्रेंडमध्ये असते. सो हाच डिफरन्स आहे. माइंडसेट इज एव्हरीथिंग. तुम्ही जर ओव्हरऑल लाईफमध्ये रिलॅक्स असाल, स्ट्रेस फ्री असाल, तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. एकदा तुम्ही टॉप 50%मध्ये आला, मग तुम्हाला काय करायचं आहे, मग टार्गेट करा टॉप 25%. जे लोक प्रॉफिटेबल होत आहेत, एखाद्या महिन्यात प्रॉफिटेबल आहेत, एखाद्या महिन्यात कन्सिस्टंट आहेत, म्हणजे थोडक्यात ब्रेक इव्हनला आहेत. एक महिना प्रॉफिट, एक महिना ब्रेक इव्हन, एक महिना प्रॉफिट, एक महिना ब्रेक इव्हन, परत 2 महिने प्रॉफिट, एक महिना ब्रेक इव्हन. ही जी स्टेज आहे ना, ही टॉप 25% लोकांची स्टेज आहे. ठीक आहे. सो त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ट्राय करा. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथून तुम्हाला ॲक्युरसी वाढवायची. ॲक्युरसी वाढवायची. जर तुम्ही कन्सिस्टंट आहात, तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट आहात, ब्रेक इव्हनला आहात, मग थोडक्यात तुम्ही तुमच्या सायकोलॉजीवरती काम केलेलं आहे. आता तुम्हाला तुमच्या ॲक्युरसीवरती काम करायचं आहे. ॲक्युरसीवरती काम करा. ॲक्युरसी हळूहळू इम्प्रूव्ह करा. जास्त आहे बघा, एका दिवसात काहीही होत नाही. व्हर्टिकल ग्रोथ जी असते ना, कुठलीही गोष्ट बघा तुम्ही, व्हर्टिकल ग्रोथ
कुठली गोष्ट जर वर्टिकली वाढत असेल तर ती जोरात पडते, पण कन्सिस्टंट ग्रोथ पाहिजे आपल्याला. स्लो 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 स्लो. ठीक आहे. सो ॲक्युरसी वाढवायचा प्रयत्न करा. महिन्याला 5% जर ॲक्युरसी वाढली मोर दॅन इनफ आहे. 50% ॲक्युरसी तुमची असेल, 55% करा पहिल्या महिन्यात, मग 60 करा, मग 65 करा, 70 करा. 70च्या वरती जात नाही ॲक्युरसी, 70च्या आसपास तुम्ही स्टेबल राहिला इनफ. सो हा असतो सेकंड फेज, ज्यामध्ये तुम्ही टॉप 25% येता. सो हे जे 2 फेजेस कवर झाल्यात ना, यात तुमचं ऑलमोस्ट 1 वर्ष निघून जाईल. लोकांना वाटतं 1 दिवसात तुम्ही टॉप 1% याल, तसं नसतं. तुमचं हे 2 फेजेसमध्येच टॉप 25% येण्यासाठीच तुमचे 2 वर्ष, 1 ते 2 वर्ष निघून जातील. आता डिपेंड करतं तुमच्या सायकोलॉजीवरती. काही लोक 1 वर्षात करतील, काही लोक 2 वर्षात करतील. ठीक आहे. आणि त्या 2 वर्षात ना किंवा त्या 1 वर्षात ना तुम्ही मार्केटची प्रत्येक फेज जी आहे ना ती पाहिलेली असेल. प्रत्येक फेज, की मार्केटचं बिहेवियर कसं आहे, मार्केट कशा पद्धतीने बिहेव करतं, मार्केटचे सेंटिमेंट्स कशा असतात, जर मार्केटमध्ये ॲक्युम्युलेशन आलं तर कसं बिहेव करतं, जर डिस्ट्रीब्युशन आलं तर कसं बिहेव करतं, या सर्व गोष्टी तुम्हाला समजतील. त्यानंतर येते तिसरे स्टेज, टॉप 10%. सो टॉप 10% हा असा क्लब आहे जिथे तुम्ही तुमचं ट्रेडिंग ॲज अ करिअर निवांतमध्ये करू शकता. ठीक आहे. टॉप 10%मध्ये काय गोष्टी होतात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कन्सिस्टंट बेसिसला प्रॉफिटेबल असता. तुम्हाला पैशाची अटॅचमेंट नसते, तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा मोह नसतो पैशाशी. तुम्ही ट्रेडिंगला ॲज अ पॅशन बघता, त्याकडे तुम्हाला आवड असते. जस्ट तुम्ही पैसे कमवायला, तर यामध्ये जे पण लोक पैसे कमवण्यासाठी येतात ना ट्रेडिंगमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये जे पण लोक पैसे कमवण्यासाठी येतात ते पुढे नाहीत गेले. तुम्हाला आवड पाहिजे, तुम्हाला पॅशन पाहिजे, त्याबद्दल शिकण्याची इच्छा पाहिजे, नवीन नवीन गोष्टी शिकत चाललं पाहिजे. ठीक आहे. सो त्याने मग तुम्ही हळूहळू डेव्हलप व्हाल. आणि मग 10%मध्ये कसं असतं, 10%चा माइंडसेट सांगतो. सकाळी उठला माणूस, फ्रेश झाला, मार्केट ओपन करतो, नो प्री मार्केट ॲनालिसिस, नो पोस्ट मार्केट ॲनालिसिस, त्याला काहीही घेणं देणं नसतं. मार्केट ओपन करतो, बघतो चार्टवरती काय चाललं आहे, अच्छा हे असं, अच्छा ते तसं, वेट करतो परफेक्ट एंट्रीचा. प्रॉपर 1% और 0.50च्या रिस्कने, 1% म्हणतो मी रिस्क होल कॅपिटलवरती, और 0.50%च्या रिस्कने का पोझिशन बनवतो, टार्गेट घेतो और स्टॉप लॉस घेतो, पोझिशन कट करतो, सिस्टीम ऑफ, एन्जॉय. ही आहे टॉप 10%चा माइंडसेट. टॉप 10% म्हणतोय मी. ठीक आहे. सो यामध्ये जर तुम्हाला यायचं असेल टॉप 10%मध्ये, आणि 1% कोण येते यार, 1% म्हणजे एकदम लिजंड्स आहेत ते एकच झालं 1%, 10%. ठीक आहे. सो हा माइंडसेट पाहिजे. पण लोक काय करतात, रात्रभर अभ्यास करत बसणार. अभ्यास म्हणजे काय, ॲनालिसिस, की उद्या मार्केटमध्ये काय होणार, हे पाहिलं ते पाहिलं, ग्लोबल मार्केट पाहिलं, सिंगापोर पाहिलं. काही नाही होत, त्याने काही होत नाही. तुम्ही जेवढं सिम्पल ठेवाल ना तुमचा सेटअप जेवढा सिम्पल, तेवढं तुमची स्ट्रॅटेजी सिम्पल, तेवढं तुम्हाला फोकस करता येईल तुमच्या ट्रेड मॅनेजमेंटवरती, तुमच्या सायकोलॉजीवरती. तुम्ही जर तुमची स्ट्रॅटेजीच कॉम्प्लिकेटेड करून टाकली तर मग इकडे तुम्ही फोकसच करू शकणार नाही. आणि 80% सायकोलॉजी आहे यार, 80% सायकोलॉजी आहे. लोकांच्या मी इतक्या कमेंट्स पाहतो इन्स्टावरती, यूट्यूबवरती, आणि लोकांना अजूनही क्लिअर नाही आहे. म्हणजे यार ट्रेडिंगबद्दल इतके यूट्यूब चॅनल्स आहेत, इतके इंस्टाग्राम पेजेस आहेत, त्यापैकी 10% जरी लोक आपण पकडलं जेन्युइन नॉलेज देत आहेत, तर तुम्हाला हे समजत नाही अजून की तुम्ही अपेक्षा कशा ठेवताय एवढ्या जास्त. तुमच्याकडे जर 1,00,000 रुपये आहेत, तुम्ही 10,00,000 महिन्याला कमवण्याचा प्लॅन ठेवताय, पॉसिबलच नाही आहे ते, पॉसिबलच नाही. ती गॅमलिंग झाली, ती गॅमलिंग. 1,00,000चे 1,00,000 करणे पण गॅमलिंग म्हणतो आपण. जेव्हा तुम्ही 1,00,000वरती 10,000पेक्षा कमी इन्कम ठेवाल मंथली ट्रेडिंगमधून, तेव्हा तुम्ही व्यवस्थित करताय असं म्हणू शकतो ना. एक कोट आहे यार, काय बरं होता, जेवढं तुम्ही स्लो जाल ना, जेवढं तुम्ही बोर व्हाल ना तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये, तेवढं तुम्ही व्यवस्थित चाललाय. हा एक कोट आहे, आणि खूप डीप कोट आहे. तुम्ही नीट विचार करा यावर. जर तुम्हाला थ्रिल मिळतोय, किक मिळते, तर चुकतंय काहीतरी. आणि या ज्या काही मी गोष्टी सांगितल्या ना आता तुम्हाला, याच डिफरन्स क्रिएट करतात एक चांगला ट्रेडर और एक प्रॉफिटेबल ट्रेडर आणि एक कट्ट्यावरती बसणारा ट्रेडर. आजकाल मी बाहेर जातो, प्रत्येकजण ट्रेडिंग करतो आहे. आमच्या गावामध्ये, म्हणजे जिथे मी राहतो तिथे कट्टा असतो ना, कट्टा, गावचा पार, त्या पारावरती बसून पण लोक ट्रेडिंग करतात. पण त्यांना माहीत नाही ती की ते काय करतात. आले पैसे घालवले पैसे, आले पैसे घालवले पैसे, एखाद्याकडून उसने घेतले, गेले पैसे. मग बिझनेस कुठे यामध्ये. एखादी गोष्ट जर कट्ट्यावरती बसून होत असती तर मग अवघड आहे ना. बिझनेस जो असतो तो कट्ट्यावरती बसून होत नाही. जो बिझनेस असतो त्याला एक प्रॉपर बिझनेस माइंडसेट लागतो. माइंडसेट, मी म्हणत नाही की ऑफिस लागतं, माइंडसेट पाहिजे. तुम्ही उठला,
इंटेन्सिटीने तुम्ही तो लॅपटॉप, मोबाईल, जे काय असेल तुमचं डिव्हाइस ओपन करा. व्यवस्थित एक टाईम द्या, 2 ते 3 तास फक्त त्यासाठी द्या दिवसातले, बास. त्यानंतर तुम्हाला काही नाही लागणार आहे. ठीक आहे. सो जास्त वेळ नाही घेणार. ज्यांना आवडलं असेल त्यांनी लाईक करा. आणि बऱ्याच दिवसांचा व्हिडिओ आला, थोडासा बिझी होतो. बट ज्यांना आवडलं असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला नाही वाटत की कुठलीही चुकीची गोष्ट मी यामध्ये सांगितली. थोडीशी स्लो होती व्हिडिओ, आय नो, बट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, डीप आहे, सो स्लो मॅटर करतं. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सिरियस ट्रेडर्स असाल तर नक्कीच आवडला असेल. कट्ट्यावरचे असाल तर नाही आवडणार. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. तुम्ही जे काही प्रेम देत आला आहे, जो काही सपोर्ट देत आला आहे, त्यासाठी वन्स अगेन थँक्यू. आणि असंच प्रेम राहू द्या. चलो.